दिशा साल्यान मृत्यू प्रकरणात आता नवं ट्विस्ट आलंय। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा साल्यान आर्थिक अडचणीत होती। वडिलांकडून वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे दिशा वैतागली होती। दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। आर्थिक अडचणीच्या तणावातून दिशाची आत्महत्या झाल्याचा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढलाय। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय। तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलावं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला। इतर काही गोष्टी येत आहेत। आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात। त्याला लाजा वाटला पाहिजे करताना, अशी कृत्य करताना, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे। याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील। पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ। मालाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा साल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती, जी माहिती अनुसार। म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट, मालाडच्या पोलीस स्टेशन तो महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चालत होते। दोनदा आयोग का बदलले पोलीस स्टेशननी तेव्हा? शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना। ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात। मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे, आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी। हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडावर भुकत असतात आणि भुंगणाऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नसतो। आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या।